आणि आता सविस्तर बातम्या। वेळ वाचवण्यासाठी बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा प्रवाशांचा जीव मात्र वाचवू शकत नाहीये, कारण काल रात्रीपासून आतापर्यंत एक्सप्रेस वेवरती एकूण 4 अपघात झालेले आहेत, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर 4 जण जखमी झालेले आहेत। या चारही अपघातांमध्ये 3 खासगी बस, 1 कंटेनर, 1 ट्रेलर आणि 1 टेम्पो यांचा समावेश आहे। या अपघातांमध्ये 16 वर्षांचा कृष्णा सरगर याचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान आजपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती भरधाव वाहनांवरती कारवाईची मोहीम सुरू होणार आहे। खुद्द MSRDCचे मंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेमध्ये सहभाग घेणार आहेत। आता या मोहिमेमधून तरी अपघातांची मालिका थांबणार का, हा प्रश्न आहे। मात्र आजपासून एक्सप्रेसवेवरती जे नियम लादले जाणार आहेत त्या नियमांचं पालन होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पावसाळ्याआधीच अपघातांची ही मालिका एक्सप्रेसवेवरती पाहायला मिळते। गेल्या आठवड्यातही मोठे अपघात झालेले होते आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिलेली होती की हे जे सगळे नियम तुम्ही करू पाहत आहात त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडे देखील लक्ष देणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे आजपासून या नियमांची अंमलबजावणी केली जाते का, नियम कसे पाळले जातात याकडे देखील लक्ष असेल। मंदार गोंजारी आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। मंदार, एका रात्रीत इतके अपघात आणि आता या अपघातांना रोखण्यासाठी केले जाणारे नियम, काय एकंदरीत परिस्थिती आहे एक्सप्रेसवेवर? प्राजक्ता, एक्सप्रेसवेची सगळी सुरक्षा राम भरोसे आहे असंच म्हणावं लागेल, कारण अनेक समस्या आहेत या एक्सप्रेसवेवरती। समस्यांनी ग्रस्त असा हा रस्ता आहे। बायोफ्रेम वायर नाहीत या रस्त्यावरती ज्या अपघात रोखू शकतात। ट्रॉमा केअर सेंटर नाहीये या रस्त्यावरती। त्याचबरोबर ज्या 3 पोलीस चौकी आहेत त्यामध्ये अपुरं पोलीस बळ आहे। काही ठिकाणी तर या पोलीस चौकी बंद आहेत। त्याचबरोबर स्पीड गन नाहीये जी वेगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असते। रस्त्याची बांधणी चुकलेली आहे। ज्या ठिकाणी घाट भाग आहे, ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी अधिक असायला हवी त्याच ठिकाणी ती कमी आहे। अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्या अगदी सुरुवातीपासून सर्वांना माहीत आहेत, परंतु मंत्री असतील किंवा आणखी कोणी असतील, जेव्हा एखादा मोठा अपघात होतो, बऱ्याच लोकांचे त्यामध्ये प्राण जातात, तेव्हा त्याबद्दल आपण गंभीर असल्याचं दाखवलं जातं। अनेक वेळा भेटी दिल्या जातात। आजही एकनाथ शिंदे भेट देणार आहेत आणि काही उपाययोजना केल्याचंही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगण्यात आलंय की जी वाहनं वेगानं जातील त्यावरती कारवाई करण्यात येईल, परंतु ही कारवाई करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ त्या ठिकाणी उपस्थित नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। 2012 मध्ये एक मोठा अपघात घडलेला होता, ज्यामध्ये पुण्यातील येरवडा भागातील 27 नागरिक एका वेळी ठार झालेले होते। त्यानंतरही अशा प्रकारच्या कारवाईला सुरुवात झाली होती, परंतु ती कारवाई देखील अगदी काही दिवसच चालली आणि पुन्हा सर्व काही पहिल्यासारखं झालं। आता काय होतं हे पाहायचं। प्राजक्ता।